एक्झामला फक्त एक दिवस राहिला मित्रांनो. 11 तारखेला आपली एक्झाम होणार आहे, म्हणजे उद्या एक्झाम होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवस? आज शनिवार आहे, महत्त्वाचा दिवस आहे. ओके. तुमची ह्या दिवशी काय मेंटॅलिटी आहे याच्यावरून डिसाईड करून उद्याचा पेपर तुम्हाला कसं जाणार आहे. सो आज जितकं शांत राहता येईल तेवढं काय राहा, शांत राहा. सो परीक्षेला जाता जाता ह्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. MPSC 24/7 म्हणजे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत की परीक्षेला जाताना काय गोष्टी करायच्या आहेत, काय गोष्टी करायच्या नाही. डू अँड डोंट्स. ओके. फक्त एक दिवस राहिलेला आहे. सोबत ठेवा गोष्टी, आजच या घेऊन ठेवा. तर पहिली गोष्ट म्हणजे हॉल तिकीट. पहिले काय घ्या, हॉल तिकीट घ्या. हॉल तिकीटची 2 झेरॉक्स ठेवा. ओके. कलर झेरॉक्स नाही तरी चालेल. ID झेरॉक्स 2 ठेवा आणि दोन्ही एक्झाम हॉलमध्ये घेऊन जा. एक्झाम हॉलमध्ये काय घेऊन जा, दोन्ही घेऊन जा. का सांगतोय, जर तुम्हाला मॅथ्स सोडवायचं असेल, मग आपण मॅथ्स सोडवतो शेवटला. ओके. तर तुम्ही ते एक ID काय करू शकता, मॅथच्या याच्यासाठी यूज करू शकता. एक ID वर आपल्याला काय लिहायला लागते, सर्व आपला पत्ता वगैरे लिहावा लागतो, माहिती भरावी लागते. सो एक ID सोबत ठेवा, ते अलाव करतात. 2 ब्लॅक बॉल पेन ठेवा. मी आज परवाच्या एक्झामला गेलो होतो. ओके. त्यावेळी 2 मुली तिथे ब्ल्यू पेनने ॲक्च्युली अक्षरशः त्यांनी काय केलं होतं, ॲन्सर शीट भरली होती. आणि आपल्याला माहिती आहे आयोगाने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की तुम्ही ब्ल्यू बॉल पेनचा उपयोग करू शकत नाही. सो 2 ब्लॅक पेन ठेवा, ते पण कसे ठेवा, यूज. ओके. न्यू पेन घेऊ नका, अदरवाईज तिथे तुम्हाला खूप त्रास होईल गोळा भरताना, कारण का ते खूप रफ वाटेल तुम्हाला आणि इरिटेट व्हाल तुम्ही. सो कशा पेन ठेवा, तुम्ही यूज पेन ठेवा. यूज नसेल तर आज त्याला काय करा, थोडासा यूज करा. ओरिजिनल आय डी कार्ड तुमच्यासोबत असलंच पाहिजे. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घ्या 10 रुपयाची. ओके. विकत घ्यायची गरज नाही, म्हणजे मॉलमध्ये वगैरे जाऊन आपली जी साधी पाणी बॉटल भेटते ती पाणी घ्या, त्याचा स्टिकर काढा, ट्रान्सपरंट बॉटल होते. ओके. आणि जास्त काही पाण्याची गरज लागत नाही. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल लक्षात ठेवा. आणि एक चॉकलेट ठेवा, कॉपिको वगैरे, जेणेकरून तुमची ग्लुकोज लेवल काय राहील, थोडीशी हाय राहा. किंवा एक्झामला जायच्या, एक्झाम हॉलमध्ये एंटर करायच्या अगोदर तुम्ही काय करा, एखादा बनाना वगैरे खाऊन घ्या, की तुम्हाला जेणेकरून काय वाटेल, एनर्जेटिक वाटेल. ओके मित्रांनो, ह्या गोष्टी थोड्याशा सोबत ठेवा आजच्या आज. ओके. पॅड वगैरे, ट्रान्सपरंट पॅड वगैरे घेण्याचं असेल तर ठीक आहे, अदरवाईज नाही नेलं तरी चालेल. ओके. सो द डे बिफोर, आज तुम्हाला काय करायचं हे महत्त्वाचं आहे. आज आहे शनिवार. आज मुलं बऱ्यापैकी जी नवीन जोड आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, की तुम्ही रश करू नका. ह्या आजच्या दिवसामध्ये काय करू नका, रश. तुम्हाला जेवढं शांत राहील तेवढं शांत राहा, काम. कारण का तुम्ही 1.5 वर्ष मित्रांनो अभ्यास केला, 1.5-2 वर्ष आपण काय करतो, अभ्यास करतो ह्या एक्झामसाठी, 1 तासासाठी. सो एका दिवसाच्या आत एवढं काय होणार नाही आहे. सो जेवढं शांत राहता येईल तेवढं राहा. मी तर म्हणेन तुम्ही काय करा, आजच्या दिवसामध्ये मेडिटेशन करा. काय करा, मेडिटेशन करा, ॲक्टिव्ह रिकॉल करा, ह्या गोष्टी करा. एकच शीट घ्यायचं, म्हणजे काय करायचं माहिती आहे का, एक पेज घ्या, एक पेजवर फक्त लिहत चला. काय इतिहासामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, मी काय काय वाचलेलं आहे आतापर्यंत, जॉग्रफीमध्ये मी काय काय वाचलेलं आहे. ओके. ह्या गोष्टी काय करायचं, जे काय आठवते, नाही आठवतं ठीक आहे, सोडून द्या. जॉग्रफी वाचलं, पॉलिटीचे आर्टिकल्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आजच्या दिवसामध्ये. अमेंडमेंट्स वाचा. जनरल सायन्सचे थोडे महत्त्वाचे प्लॅन्ट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, हे काय करा, थोडेसे रिकॉल करा. मी काय म्हणतोय, रिव्हिजन म्हणत नाही आहे, काय करा, आठवायचे आपल्याला. रिव्हिजन म्हणजे बघून वाचणे वगैरे आपण म्हणतो, रिव्हिजन. प्लस विजन. मी तुम्हाला सांगतो ॲक्टिव्ह रिकॉल. एक ब्लँक शीट घ्या आणि लिहत चला, लिहत चला, जेणेकरून तुम्हाला काय काय लक्षात येईल, तुमच्या अजून कॉन्फिडन्स तुमचा काय होईल, वाढेल. ओके मित्रांनो. सो अजून काय करायचं बघा, आज कुठल्याही 2-2 तासाचं शेड्यूल बनवू नका. शक्यतो जे काही वाचता येईल तेवढं काय करा, लाईट. ओके. जास्त न्यू वाचण्याचा प्रयत्न करू नका, न्यू वाचूच नका मी म्हणेन. ओके. टेस्ट तर अजिबात देऊ नका, एकही MCQ सोडवू नका, एकही. म्हणजे PYQ पण आता बघितलंच नाही तरी चालेल, कारण का एका दुसरा जर नवीन PYQ आला तुमच्या जर लक्षात नसेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल काय जाऊ शकतो, खाली जाऊ शकतो. तो शक्यता काय करा, काम राहण्याचा काय करा, प्रयत्न करा. काम, शांत, कुणाशी बोलू नका. काय म्हणतो मी, कुणाशी बोलू नका. शक्यतो जर घरचे कॉल नसतील तर बाहेरचा कोणाचाही कॉल काय करू नका, अटेंड करू नका. घरचा सोडून,
बाहेर नातेवाईकांचा वगैरे कॉल अटेंड करू नका जर इमर्जन्सी नसेल. कारण कसं आहे बघा, एखाद्या व्यक्तीला जर इमर्जन्सी असेल तर एकदा कॉल करणार नाही, तो तुम्हाला किती वेळा कॉल करेल, दोनदा किंवा तीनदा कॉल करेल. ओके, इमर्जन्सी असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करणार नाही, तो डायरेक्ट तुम्हाला काय करेल, कॉल करते. पण किती कॉल करेल, तर 2 कॉल करेल. सो लक्षात ठेवा मित्रांनो, कोणाशी बोलू नका, कोणाशी वाद घालू नका, कोणाशी भांडायला जाऊ नका, आणि काही म्हणतात ना, हेवी खाऊ नका आजच्या दिवसामध्ये. नॉनव्हेज तर मी सांगेन अवॉइड करा, हेवी खाऊ नका, जेणेकरून उद्या तुम्हाला काय होणार नाही, ॲसिडिटी सारखं वगैरे वाटलं नाही पाहिजे, अपचन नाही झालं पाहिजे. ओके, सो ह्या गोष्टी अवॉइड करा. पुढे राहिला परीक्षेचा दिवस उद्या, बरोबर सकाळी तुम्ही 6 ते 7 वाजता उठलं पाहिजे. आज रात्री लवकर झोपा, 12च्या आतमध्ये झोपण्याचा प्रयत्न करा. 7 ते 8 तासाची काय घ्या, पुरेशी झोप घ्या. ओके ओके, पुरेशी झोप घ्या, बिंदास झोपा, काही हरकत नाही, आपल्या सर्व लक्षात आहे, सर्व आपल्याला माहिती आहे. ओके, सकाळी 6 वाजता उठलात, जिथे कुठे सेंटर आहे तिथे अर्धा तास अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा. अर्धा तास पोहोचण्याचं काय करा. ट्रेनमधून वगैरे किंवा बसमधून वगैरे भांडू नका, पैसे मिळाले नाहीत, तिकिटाचे पैसे परत दिले नाहीत वगैरे, भांडू नका. ठीक आहे, आपण 5-10 रुपये काय करू शकतो, अफोर्ड करू शकतो, पण भांडू नका. रिक्षावाल्याशी वाद घालू नका. टिफिनमध्ये थोडंसं म्हणजे नाश्ता कराल, तो पण कसा करा, लाईट करा, जास्त हेवी करू नका. कॉफी पिण्याची सवय असेल तर मी म्हणेन एक ब्लॅक कॉफी काय करून जा, पिऊन जा, थोडंसं तुम्हाला छान वाटेल. ब्लॅक कॉफी सवय असेल तर, अदरवाईज घेऊ नका. ओके मित्रांनो, सो आजच्या दिवसात काही रश करू नका, कोणतेही नवीन टॉपिक वाचायला जाऊ नका, कुणाशी वाद घालू नका. ओके, फक्त फॅमिलीशी वगैरे थोडंसं काय करा, वेळ द्या. आजच्या दिवस जेवढा अभ्यास करतील तेवढा अभ्यास करा. मी म्हणेन फक्त रिकॉल म्हणतोय, मी काय म्हणतोय, रिकॉल, नवीन काही वाचू नका. काय लक्षात आहे तेवढं आठवण्याचा काय करा, प्रयत्न करा. महत्त्वाच्या थीम्स, इम्पॉर्टंट थीम्स. ओके, या सर्व गोष्टी आज करा. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही तुमचा बेस्ट द्या. ओके, रिझल्टचा विचार करू नका, काय रिझल्ट असेल, पास होईल का नाही पास होईल का. जर तुमची प्रोसेस खरंच चांगली होती असेल 1 वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये, तर तुमचा रिझल्ट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ प्रोसेस. सो कशावर काम करा, तुमच्या प्रोसेसवर काम करा. आजची प्रोसेस चांगली ठेवा, उद्याची प्रोसेस चांगली ठेवा. एक्झाम हॉलमध्ये लक्षात घ्या, मी आणखी काय म्हणतोय, ती गोष्ट सांगायची राहिली आपली. एक्झाम हॉलमध्ये असताना, ओके, एक्झाम हॉलमध्ये आहात तुम्ही, तर पहिली गोष्ट, पेपर तुमच्या हातात येणार आहे. एक मिनिट, एक्झाम हॉल. ओके, बरोबर तुमचा पेपर हातामध्ये येईल 10:57ला. ओके, पेपरची सील तोडून घ्या, व्यवस्थित माहिती भरून घ्या, सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. ओके, सिग्नेचर वगैरे आपली करा व्यवस्थित, जे आहे हॉल तिकीटवर. ओके, काहींचे 2 सिग्नेचर असू शकतात. बरोबर 11 वाजता पेपरला सुरुवात करा. 11 ते 11:40 एवढा स्पीड ठेवा की आपल्या 40 मिनिटामध्ये आपले 80 क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजेत. 80 क्वेश्चन काय झाले पाहिजेत, अटेम्प्ट झालेच पाहिजेत. ओके, 80 पेक्षा मी 75, कमीत कमी मिनिमम 75 अटेम्प्ट झाले पाहिजेत. आणि राहिलेली शेवटची 20 मिनटं तुम्ही काय करायचं, मॅथचे क्वेश्चन काय करायचे, अटेम्प्ट करायचे आपल्याला. ते पण मिनिमम किती अटेम्प्ट झाले पाहिजे तुमचे, 15 क्वेश्चन काय झाले पाहिजेत, अटेम्प्ट झाले पाहिजेत 20 मिनिटामध्ये. सो आपला अटेम्प्ट, मी म्हणेन मिनिमम अटेम्प्ट तुमचा 85 असणार आहे. पेपर इझी असेल 90 पर्यंत जाऊ द्या. ओके, सो मिनिमम काय म्हणतोय लक्षात घ्या मित्रांनो, मिनिमम तुमचा अटेम्प्ट किती असेल, 85 असेल. 85च्या खाली यायचं नाही, तर रिस्क वाढते. ओके, कारण का, जर तुमच्या 80 तुम्ही सोडवलेत, 30 रॉंग झाले, तुम्ही तसेही कट ऑफच्या बाहेर आहात. ओके, लक्षात ठेवा. सो मिनिमम कितीचा अटेम्प्ट करा, 85. जे क्वेश्चन पटापट येतात ते काय करा, लगेच घ्या. OMR कसा भराल, OMR कसा भराल, एक सब्जेक्ट झाला, काय झाला, एक सब्जेक्ट झाला की काय करून घ्या, OMR भरून घ्या. तुम्हाला ब्रेक पण भेटतो आणि तुम्ही म्हणजे पॉलिटीचा सोडून झालं की पॉलिटीच्या बाहेर पडता. ओके, सो हे सर्व करा. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके, अटेम्प्ट काय ठेवायला सांगतोय मी, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओके, धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.